नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजपासून आम्ही उन्हाळी पदार्थ बनवण्यासाठी सुरुवात केली होती. तर सर्वात आधी तर म्हटलं उपवासाचे पदार्थ बनवायचे. तर त्याच्यासाठी आम्ही रात्रीचाच जो थोडासा जाडवाला साबुदाणा असतो तो आणि बारीकवाला साबुदाणा असं दोन्ही वेगवेगळे भिजत घातले होते. तर जो जाडवाला साबुदाणा आहे त्याच्यापासून मला नायलॉनचे साबुदाणे असतात, तर त्याप्रमाणे जसे चिवडा आपण बनवतो तर तसं बनवायचं होतं. तर त्यासाठी ते मी आधी सर्वात बनवलं. त्याचं काही व्हिडिओ नाही घेता आलं. ते फक्त चाळणीवर उकडून घ्यायचे होते आणि गार पाण्यात टाकून थोडे सेपरेट असे वाळत घालायचे होते सेपरेट करून. तर ते मी ऑलरेडी ठेवून दिले, कारण सकाळची थोडीशी घाईच होते कामाची आणि मग ते काही व्हिडिओ प्रत्येक वेळेसच घेतलं जात नाही आणि एकाच दिवशी सगळे पदार्थ करायचे म्हटलं तर सगळ्याचाच व्हिडिओ घेणं पॉसिबल नाही होत. तर त्याच्यामध्ये मी आज साबुदाणा बटाटा आहे तर त्याचे पण पापड बनवणार होते. तर त्याचं म्हटलं व्हिडिओ बनवावं. तर सर्वात आधी तर मी मिरची आणि थोडंसं मीठ टाकून त्याची पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर जो बारीक साबुदाणा आहे जो पापडीसाठी किंवा पापडांसाठी लागणार होता तर तो गरम पाण्यामध्ये रात्री भिजवला होता. त्याच्यामुळे त्याला वेगळं काही शिजवून घ्यावं लागलं नाही आणि बटाटे फक्त उकडून घेतले होते आणि मिरची आणि मिठाची जी पेस्ट आहे तर ती त्याच्यामध्ये ॲड केली आणि हाताने छान असं मळून घेतलं ते आणि प्लास्टिकच्या पेपरला थोडंसं तेल लावले शेंगदाण्याचं आणि त्यावर एक गोळा घेतला आणि तो दुसऱ्या प्लास्टिकच्या पेपरने झाकून त्याच्या हातानेच आपल्याला ते पसरवून घ्यायचे आणि छान असे साबुदाणा बटाट्याचे पापड आहेत तर तयार झाले. आणि मग ते आम्ही आधी तर सावलीमध्येच घरामध्येच केले होते, त्यामुळे ते सगळे पसरवून घेतले आणि असंच उचलून आम्ही ते उन्हामध्ये ठेवलं होतं. तर एका साडीवर प्लास्टिक पेपर टाकलं आणि त्याच्यावर आम्ही ते पापड टाकले होते, म्हणजे निघतानाही ते व्यवस्थित पटकन निघाले जातील. आणि ते काही जे पापड आहेत तर ते पुरी यंत्र असतं तर त्याच्यावरही छान होतात प्लास्टिक पेपरच्या मध्ये टाकून. आणि त्याच्यानंतर ते पापडाचं काम तर आवरून घेतलं आणि आम्ही गहू पण भिजवले होते आईंनी, कारण आम्हाला कुरड्या पण करायच्या होत्या. तर गहू भिजून झाले होते. म्हटलं दुपारचं थोडंसं निवांत वेळ असतो तर त्यावेळेसच आम्ही त्याचं चीक आहे गव्हाचं तर ते काढायचं होतं, तर त्याची तयारी चालू केली. तर आम्ही ते टाकीत मोठ्या त्याचं चीक काढलं होतं, म्हणजे जास्त भांडीही होत नाहीत आणि पसाराही होत नाही. तर डब्यामध्ये आम्ही ते भिजवत ठेवले होते. तर यावेळेस थोडीशी नवीन आणि वेगळी रेसिपी ट्राय केली होती आम्ही. तर आईने ते गहू जे आहेत तर ते गिरणीमध्ये थोडेसे जाडसर भरडून घेतले होते, अगदी बारीक नव्हते केले, त्यामुळे खूप जास्त दिवस भिजायला पण लागले नाही. आम्ही एकच दिवस भिजवून घेतले होते आणि कुरड्या पण अगदी छान अशा पांढऱ्या शुभ्र होतात अशा पद्धतीने केल्यावर. तर भिजवून झालं आणि त्याचं दुसऱ्या दिवशी आम्ही चीक काढणार होतो. तर मी तर ते मिक्सरला एकदा थोडंसं फिरवून घेतलं, कारण थोडंसं काही गहू थोडेसे वाटत होते अख्खे, त्याच्यामुळे आम्हाला ते मिक्सरमधून थोडंसं फिरवावं लागलं. नाहीतर ते चांगलं जर भिजलं गेलं असेल तर ते हातानेही क्रश करून असं त्याचा चिक आहे तर तो पूर्णपणे निघतो. तर आता हे चिक आहे त्याचं काम करायचं म्हटलं की हाताला खूप चिकटतं, हात पण चिकट होतात आणि ते लवकर निघत नाही भांड्याचं वगैरे. तर त्यासाठी एक ट्रिक वापरली होती आईने. तर मीठ आणि तेल एकत्र केलं होतं आणि ते हातालाही चोळलं आणि ते चाळणीमध्ये आपण गाळून घेणार आहोत तर त्या चाळणीलाही चोळून घेतलं चांगलं, म्हणजे त्यालाही खूप चिकटणार नाही आणि ते जरी हाताला थोडंसं चिकटलं तरी ते पटकन निघायला जाईल. तर त्यासाठी तेल आणि मीठ ही ट्रिक पण खूप छान आहे, अगदी पटकन निघाले. आमचे हातही जास्त खराब झाले नाही आणि स्वच्छ करतानाही खूप जास्त त्रास झाला नाही, भांडीही स्वच्छ करताना त्रास झाला नाही. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा जेव्हा पण तुम्ही कुरड्या कराल त्यावेळेस. तर थोडंसं कॅमेरा ॲडजस्ट करावा लागतो, कारण गावाकडे आहे आणि गावाकडे स्टँड पण नाही आहे आणि एक स्टँड होतं ते थोडंसं तुटलं आहे, त्याच्यामुळे मग ते कॅमेरा ॲडजस्ट करताना थोडासा वेळ लागतो, कुठे ॲडजस्ट करायचा कसं ॲडजस्ट करायचं ते. कारण स्टँड असलं की अगदी व्यवस्थित आरामशीर होतं. तर मीही ते हाताला तेल आणि मीठ त्याचं मिश्रण आहे तर ते लावून घेतलं आणि आम्हाला थोडंसं गहू जरा जाडसर वाटले, त्यामुळे मला ते मिक्सरमध्ये परत वाटायचं होतं, कारण हाताने असंच अगदी छान मॅश पण झालं नसतं आणि त्यातला सगळा चीक आहे तर तोही निघाला नसता. तर त्याच्यासाठी मी ते परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा जेव्हा पण कुरवडे करताल तर तेव्हा ही ट्रिक नक्की वापरून बघा. अगदी सोपी ट्रिक आहे, इझी आहे आणि त्यामुळे भांडीही स्वच्छ करायला बिलकुल त्रास नाही होत. कारण चाळण वगैरे असतं त्याला जर चिकटलं ना तर ते साफ करताना खूप वेळही जातो आणि ते शक्यतो व्यवस्थित साफ होत नाही. तर या ट्रिकमुळे भांडीही अगदी स्वच्छ झालीत. तर ते मिक्सरला वाटून घेतलं मी आणि आम्ही ते सगळं काढून घेतल्यानंतर
संध्याकाळची तयारी केली आणि आम्हाला संध्याकाळी एका ठिकाणी हळदी कुंकूसाठी जायचं होतं, सवासणीसाठी. तर तिकडेही आम्हाला जायचं होतं. तर बाकीचं तर डिटेल व्हिडिओ काही घेता आला नाही. जेवढं फुल डेचं आम्ही उन्हाळी वाळवणाच्या पदार्थाची प्रिपरेशन किंवा उन्हाळी वाळवणाचे पदार्थ जे बनवले तर त्याचा व्हिडिओ घेतला होता. तर असा होता एक छोटासा व्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.